सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुम्हाला माझं नवीन राहण्याचं ठिकाण दाखवणार आहे। तर तुम्हाला जर ब्लॉग आवडत असेल तर ब्लॉगला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि गेली वर्षभर मी माझ्या आत्याच्या घरी राहत होती। त्याच्या अगोदर ऑफकोर्स मी मुंबईत राहत होती, सोलो राहत होती, तुम्ही बघितलं असेल बहुतेकदा व्हिडिओजमधून। आणि आता मी आमच्या कोकणात शिफ्ट झाली आहे। एक वर्ष होईल नोव्हेंबर डिसेंबरला। आणि वर्षभर मी आत्याच्या घरी राहत होती, पण समहाव रिझन आता मी इथे शिफ्ट झाली आहे। तर हा आहे माझा पुढच्या वर्षभराचं ठिकाण। तर हा हॉल आहे ॲक्च्युली। तर मी या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहे आणि आज याचा माझा सेकंड डे आहे। फर्स्ट डे तर मी काय केलं तर फक्त लाईट्स लावून घेतल्यात आणि आज सेकंड डे आहे। तर मी आज इथे थोडी क्लिनिंग करणार आहे, कारण क्लिनिंग गरजेची आहे। तर बघू शकता प्रोडक्ट खाली आहे, काहीच नाही पण क्लिनिंगसाठी जेवढा स्टफ लागणार आहे तेवढं मी घेऊन आली। आता वाजले 12:15, 2 ते 3 वाजेपर्यंतचा माझ्याकडे टाईम आहे। त्याच्यानंतर मला जायचं आहे आमच्या गावात, कारण तिकडे मी माझं सगळं सामान ठेवलेलं, त्यातलं जे काही चांगलं असेल। वर्षभरात खूप सामान खराब झालं आहे माझं, खूप विल्हेवाट लागलेली आहे, बट इट्स ओके। पण जे पण चांगलं असेल ते मी घेऊन येईन थोडंफार, कारण की माझ्याजवळ फक्त 1 वर्षाचा टाईम आहे त्यात मी ओके। तर माझी स्किन किती ग्लोईंग झाली आहे, टच वूड। हो येस, स्टे ट्यून। तर मी तुम्हाला दाखवते। सगळ्यात पहिलं तर हा हॉल आहे। ॲक्च्युली इकडे पाऊस खूप पडला आहे आणि हा फर्स्ट फ्लोअरचा फ्लॅट आहे आणि बाजूला बाथरूममुळे वॉल खराब झाले, पण इट्स ओके, त्याला मी नंतर काहीतरी करते। हा हॉल आहे स्पेशियस, हा किचन आहे डबल स्पेशियस, आणि इकडे किचनची गॅलरी आहे। माहिती इथे सनलाईट खूप जास्ती आहे। ओके ठीक आहे, हा किचन झाला आणि ऑफकोर्स बाथरूम, बेसिन, आणि हा आहे बेडरूम। ॲक्च्युली बेडरूम ला जी गॅलरी आहे ती त्या साईडला आहे, बट हा व्ह्यू आहे रोडचा। सी काय दाखवू मी आता तुम्हाला, पण हो, कारण की मी आता डेली ब्लॉगिंग करणार आहे, तर तुम्हाला हे सगळं दिसूनच येईल। ठीक आहे, ही गॅलरी आहे ॲक्च्युली। गॅलरी खूप छान आहे, मी गॅलरीत झोपू शकते। ओके फाय। तर ही एक सेकंड गॅलरी आहे जी आहे बेडरूमला, बाजूला बंगलो आहे। आणि या मला हा फ्लॅट खूप आवडला आहे आणि मी फार सामानाची शिफ्ट करायची आहे, तर त्यात माझा दिवस जाणार आहे। क्लिनिंगला टाईम नाही भेटणार आहे आणि माझ्याजवळ काही तास आहेत, तर मी जास्ती बडबड न करता माझी क्लिनिंग सुरू करते बेडरूमपासून, पण मी तिकडनं अशी इकडे येणार आहे। ठीक आहे, ओके। हा चिकटतो का विसरते मी, ओके। तिकडनं अशी इकडे क्लिनिंग करत येणार आहे, म्हणजे क्लीन म्हणजे वॉश करत येणार आहे सगळं। अरे ओके, तर मी थोडासा प्लॅन चेंज केला आहे। पहिलं बेडरूम नाही तर पहिलं मी बाथरूम क्लीन करणार आहे, कारण मला आल्यापासून असं वाटतं की सगळ्यात पहिलं बाथरूम क्लीन करण्याची खूप गरज आहे, बिकॉज खूप डर्टी आहे। म्हणजे धुळीमुळे डर्टी आहे, बाकी काही नाही। ओके, आय एम टायर्ड, बट माझं बाथरूम क्लिनिंग झालं आहे। आय थिंक चमकत असेल, डाग्स वगैरे गेले, फक्त हा एक डाग जात नाही आहे, पण त्याच्यावरती मी थोडंसं लिक्विड टाकून नंतर खूप वेळा ठेवून असं धुईन। पण येस, फायनली बाथरूम क्लीन झाला आहे। आता मी वळते बेडरूमकडे, लेट्स स्टार्ट। सो फायनली माझा बेडरूम क्लीन झाला आहे, मी धुवून घेतलं आहे अक्षरशः। पण काही डाग्स आहेत जे मे बी जाणारे नाहीच आहेत, जसं की ही लाईन दिसत असेल, ही जाणारी नाही आहे, पण मी प्रॉपर सगळं धुवून घेतलं आहे। आता मी पुढे जाते हॉलकडे। तो हॉल आहे, बाथरूम तर झाला आहे, हे एक बाकी आहे, नंतर किचन, आणि हे सगळं मी धुवूनच घेणार आहे फटाफट, म्हणजे इझिली होईल, आणि देन मॉप मारेन। तर येस, स्टे ट्यून। सो गाईज, आय एम व्हेरी टायर्ड राईट नाव, बट मी आता किचनमध्ये आहे आणि मी असं क्विक डोकं लावलं की मी किचन आणि हॉल एकत्र साफ करते, म्हणून मी सगळीकडे पाणी टाकलं। हार्पिक बाथरूम क्लीनर आणि हार्पिक नॉर्मल आपलं
ते टाकलं. आता मी पूर्ण घासून घेणार आहे फ्लोअर आणि एकदाच पाणी टाकून मग झालं. तर असं माझं आत्ताचं आहे. तर इथे ॲक्च्युली प्लेसमेंट नाही आहे. कुठे ठेवू फोन असा माझा प्रश्न असतो. मी इथे सध्या ठेवते आहे. तर मला थोडासा काय दाखवू, मी वागली तर मी दिसणारही नाही ॲक्च्युली. सो फायनली माझी फ्लोअर क्लिनिंग, बाथरूम क्लिनिंग झालेली आहे. स्वच्छ सुंदर. बाहेर पाऊस खूप पडतो आहे. मी मगाशीच जाणार होते ॲक्च्युली, कारण मला जायचं आहे आमच्या गावात. पण मी निघायला आणि पाऊस सुरू झाला म्हणून मी पुन्हा क्लिनिंग करायला घेतली. आणि आता पाऊस सुरूच आहे. मला नवीन काय नाही आहे. आता माझं फक्त एक किचनचंच राहिलं आहे. इकडे मी बादली भरायला लावली आहे आणि येस बरं वाटतंय साफ झाल्यावर. बहुतेक डाग गेलेले आहेत. काही जे डायरेक्ट फ्लोअरला लागलेले डाग आहेत ना ते जात नाही आहेत. बट इथे चॅलेंजिंग आहे सगळं. सी हे चॅलेंजिंग आहे. सगळं उचलायचं सामान हे पूर्ण साफ करायचं आहे. आणि आता मी साफ करूनच जायचा विचार केला आहे. त्याच्यामुळे अरे यार इथे बल्ब आहे. सो फायनली पूर्ण क्लिनिंग झालेली आहे. तुम्ही बघू शकता तो थोडा चमकतो आहे. थँक गॉड. आणि येस फ्लोअर क्लिनिंग झाली आहे. सगळं झालं आहे. विंडो राहिल्या आहेत त्या मी नंतर करू शकते. आत्ताच केलं पाहिजे असं नाही आहे. पण महत्त्वाची जी क्लिनिंग होती ती सगळी झाली आहे. आज वाजलेत 2:30. मी आलेली 12 वाजता. 2 तास 2.5 म्हणजे 2.5 तास मी पूर्ण घेऊन हे घर क्लीन केलेलं आहे. आणि आजचा दिवस ह्या घरामध्ये एंड, कारण की मी डायरेक्टली उद्या येईन किंवा उद्याच येणार ॲक्च्युली संध्याकाळी. बघते उद्या संध्याकाळी तर परवा सकाळी सामान घेऊन. खूप तकली आहे. बाहेर पाऊस पडतो आहे खूप छान. पण महत्त्वाचं आहे 2-3 दिवसात उरकणं सगळं काम. तर चालू आहे प्रयत्न. आणि आता मी चालली आहे कारण मला लागली भूक आणि मला जायचं आहे गावात. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आणि मे बी मी थोडेसे क्लिप्स ॲड करेन यामध्ये. तिकडे घरी गेल्यावरती सामान जेव्हा काढेन तेव्हाचे, तर ते तुम्ही बघा. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडत असेल, अनफिल्टर ब्लॉग ही माझी डेली लाईफ आहे, तर नक्की ब्लॉगला लाईक कमेंट शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया. आयुष्यात पहिल्यांदा आणि आयुष्यात शेवटची एवढी भांडी. ना तसंच केलं.